त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता उर्वशी तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असताना तिला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती सतत तोच विचार करत असते, कशा पद्धतीने तिने इकडे हे सगळं काही केलं. त्याचबरोबर गिरिजाने तिच्यावर केलेले ते सगळे काही आरोप आणि त्या सर्व गोष्टी, त्याचबरोबर प्रभासला उंच टेकडीवरून दिलेला तो धक्का, हे सगळं आता इकडे उर्वशीला आठवू लागतं. आणि त्यानंतर उर्वशी विचार करू लागते, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे. म्हणजे एक गोष्ट तर नक्की आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता ही जी काही गिरिजा आहे ती गिरिजा सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सत्य शोधण्यासाठी आता ती माझ्यासोबत इथे माझ्या हातपाय धुवूनच मागे लागलेली असेल. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करावाच लागेल, असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर तिच्या मनामध्ये एक विचार येतो की काय करू आता, गिरिजाला कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर करू, असा सुद्धा विचार आता इथे ती करू लागते. त्याच वेळेला समोरून गिरिजा आलेली असते. गिरिजा आल्याबरोबर म्हणत असते, काय मग आत्ते सासूबाई, तुम्ही आत्ता ह्या वेळेला माझाच विचार करत होतात ना. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, मी आणि तुझा विचार का बरं करू, काय संबंध आहे तुझा विचार करण्याचा, काही एक संबंध नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, असं कसं म्हणताय आत्ते सासूबाई तुम्ही, हे बघा मी तुमच्यासाठी एक डोकेदुखीची गोळी घेऊन आली आहे. ती गोळी आणि हा चहा घ्या, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. नाहीतर उगाचच तुमचं जे काही डोकं आहे ना ते डोकं फुटून जायचं, असं इथे आता गिरिजा म्हणत असते. त्याच वेळेला उर्वशी तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, हे बघ, लायकीत राहायचं समजलं. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली, तू ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत नाही बोलायच्या, कळलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजा म्हणत असते, का नाही बोलायचं, मी तुमच्यासोबत ह्या सर्व गोष्टी का आणि कशामुळे नाही बोलायच्या. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का ते सासूबाई, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमधून सुटाल आणि शांत राहाल, पण असं अजिबातच होणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला असं शांततेत नाही जगू देणार. तुमचा हा जो काही काळा चेहरा, हा काळा रंग आहे ना तो सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळेला उर्वशीला राग येतो आणि उर्वशीला राग आल्यानंतर आता लगेचच उर्वशी तिच्या हातामध्ये असलेली गोळी, पाणी, चहा हे सगळं काही जमिनीवर फेकून देते आणि म्हणत असते, चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून. तेव्हा गिरिजा म्हणते, काय करताय ते सासूबाई तुम्ही, हे असं वागणं शोभत नाही आहे बरं का तुम्हाला. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे शांताबाई आलेल्या असतात आणि त्या देवकीला उठवत असतात. देवकीला म्हणत असतात, अगं ये उठ, किती वेळ झोपणार आहेस आणखी, उठ, गोळ्या खायच्यात आणि तुला औषध द्यायला वेळेवर सांगितलेलं आहे नागेश्वर साहेबांनी. अगं मी काय म्हणते, एवढे जीवाचे हाल करून घेण्यामध्ये काय पॉईंट आहे ग. जे काही त्या नागेश्वर साहेबाला हवं आहे ते जे काही विचारतायत ना ते एकदाच का बरं सांगून टाकत नाही आहेस, सगळं काही सांगून टाक ना. ह्या सगळ्या गोष्टीने काय होणार आहे, काय फरक पडणार आहे, काही एक फरक पडणार नाही, पण सांगून टाकलंस तर काय बिघडेल ग, असं आता इकडे त्या मावशी म्हणतात. आणि चल, मला तुला जेवायला द्यायला सांगितलंय, इथे सगळी माणसं कोणीच नाही येत आज गोडाऊनमध्ये, तुझी जबाबदारी माझ्यावरच आहे. त्याच वेळेला आता इकडे त्या शांताबाई देवकीला धरून घेऊन चाललेल्या असतात, पण देवकी मात्र त्याच संधीचा फायदा उचलते आणि त्याच संधीचा फायदा उचलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता देवकी तिथे असलेला फ्लॉवर पॉट उचलते आणि शांताबाईच्या डोक्यामध्ये जोरात चापटते. तर इथे दुसऱ्या बाजूला आता गिरिजा सावीकडे निघालेली असते. सावीकडे येते आणि सावीच्या खोलीमध्ये शोधाशोध सुरू करते. सावी म्हणत असते, ए तू माझ्या खोलीमध्ये काय शोधतेस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अगं माझी पर्स नाही आहे, मी माझी पर्स शोधते. अगं मग तुझी पर्स तुझ्या खोलीमध्ये शोध ना, इथे माझ्या खोलीमध्ये तुझी पर्स कशी असेल, तू डोक्यावर पडलीस का. तेव्हा ती म्हणत असते, मी डोक्यावर तर नाही पडले, पण माझी पर्स तुझ्याच खोलीमध्ये आहे, ही गोष्टसुद्धा तेवढीच जास्त महत्त्वाची आहे, समजलं. मग आत्ताच्या आत्ता ती पर्स मला हवी आहे, तू लवकरात लवकर ती पर्स मला दे. त्यावर सावी म्हणत असते, हे बघ, उगाचच नाही त्या गोष्टीचे आरोप माझ्यावर लावू नको. तेव्हा गिरिजा म्हणत असते, अगं कुठे आरोप लावते, त्या दिवशी कसं मी बाहेर जाणार होते तर तू ती पर्स उचलून लपून ठेवली होतीस, कशा पद्धतीने डायनिंग टेबल खाली टाकली होतीस, मग आत्तासुद्धा माझी पर्स तू तुझ्या खोलीमध्ये ठेवली नसशील कशावरून.
तेव्हा सावी म्हणत असते, हे बघ, मी तुझी पर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच घेतलेल्या नाही आहेत. उगाचच तू माझ्या डोक्याचं दही करू नकोस. तुला मी सांगते ना स्पष्टपणे की मी तुझी पर्स वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे म्हणून. उगाचच नाही त्या गोष्टी इथे तू मला बोलू नकोस, समजलं तुला? असं सुद्धा आता इथे ती बोलते. पण तरीसुद्धा गिरिजा म्हणत असते, अगं पण त्या दिवशी घेतली होतीस तसंच आजसुद्धा तू माझी पर्स इथे घेतली असशील ना. मी तुला सांगते ना, दे म्हणून. गपचूप माझी पर्स तू देणार आहेस की नाही? तेव्हा आता इकडे सावी म्हणत असते, हे बघ, मला नाही माहिती तुझी पर्स वगैरे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मग त्या दिवशी कशी घेतली होतीस? त्या दिवशी मला बाहेर जाऊ नये म्हणून आणि मी वेळेत पोहोचू नये म्हणून तू ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्यास ना. मग आत्तासुद्धा तू तशाच पद्धतीने ती पर्स घेतली नशील, कशावरून? त्यावर सावी म्हणत असते, एक मिनिट, ती पर्स मी नव्हती घेतली आणि मला काही नाही माहिती. मला ते सगळं उर्वशी आत्याने मावशीने करायला सांगितलं होतं आणि तू तिथे वेळेवर पोहोचू नयेस म्हणून मी तुझी पर्स लपून ठेवली होती. आता तेवढ्यातच रुद्र तिथे आलेला असतो आणि रुद्रने अगदीच 2 शेवटचे शब्द ऐकलेले असतात. आता इकडे रुद्र जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो, सावी. तेव्हा सावीला खूप धक्का बसतो. आता सावीला असं वाटत असतं की मी जे काही उर्वशी आत्याचं नाव घेतलंय ते सगळं इथे रुद्रने ऐकलंय की काय, असा विचार आता तिच्या मनामध्ये येतो. आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, काय म्हणालीस सावी तू? तेव्हा गिरिजा म्हणते, बघितलं ना रुद्र, आता सावीने काय सांगितलं? सावीने सर्व गोष्टी सांगितल्या ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो का? असं का केलंस तू सावी? तू गिरिजाची पर्स का लपवून ठेवलीस? आणि तेव्हा रुद्र म्हणत असतो, तेच मी ऐकलंय. तेव्हा आता इकडे सावी म्हणत असते, एवढंच ऐकलंयस ना तू? त्यावर लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, हो तेवढंच ऐकलंय मी, अजून काही होतं का? त्याच वेळेला आता इकडे सावी म्हणत असते, नाही नाही तेवढंच होतं. अरे मी आता सांगते तुला, मी ती पर्स का बरं लपून ठेवली. खरंच सांगू का? ही त्या दिवशी धुलिवंदना दिवशी कशी बाहेर भटकत होती. ह्या घराची सून म्हणून ती कोणतीच जबाबदारी पार पाडत नाही आणि त्यावेळेला मला तिला बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी तिची पर्स लपवून ठेवली. बस एवढंच एक कारण होतं, बाकी कोणतंही कारण नव्हतं. असं आता इथे ती बोलत असते. आणि रुद्र, तुला माहिती ना, आपलं घर, आपला वाडा, आपलं नाव हे सगळं काही किती मोठं आहे आणि त्यामुळे उगाचच ह्या लोकांवर म्हणजे तुम्हा लोकांवर कोणावरही आरोप व्हायला नको आहेत किंवा काहीही व्हायला नको आहे आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. बस माझं म्हणणं एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आता इकडे तो म्हणत असतो, सावी खरंच सांगू का, एक बाहेरची पाहुणी म्हणून तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे समजत आहेत, पण ह्या घरची सून म्हणून गिरिजाला हे सर्व काही कधी समजेल आणि काय होईल हे मात्र अजिबातच इकडे कळत नाहीये. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता सावीने कशी तरी वेळ मारून नेलेली असते, पण तिला मात्र काय सांगायचं होतं आणि ती जे काही योगाच्या भरामध्ये बोलून गेली ते आता इकडे आपला जो काही रुद्र आहे त्याने मात्र इथे ऐकलेलं नसतं. आणि तेव्हा इकडे हे सगळं काही बोलल्यानंतर आता गिरिजा म्हणत असते, काय हे रुद्र, असं का बोलताय तुम्ही? प्लीज असं बोलू नका ना. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, असं का बोलू नका, जे आहे तेच मी इकडे बोलत आहे आणि बाकी काही वेगळं बोलत नाही. तर आता गिरिजाला इकडे खूपच मोठा टास्क असतो, तो म्हणजेच की कशा पद्धतीने इकडे आता जो काही रुद्र आहे त्या रुद्रला कसं समजावून सांगावं, काय करावं हे आता तिला अजिबात समजत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आता आपण पाहतो की जी काही गिरिजा आहे ती आता गिरिजा इथे जी आपली वासंती आहे तिच्याकडे गेलेली असते. वासंती देवाची पूजा करत असते आणि तेवढ्यातच गिरिजा तिथे जाते आणि म्हणत असते, सॉरी आईसाहेब, आज मला थोडासा उशीरच झाला, मी थोडीशी कामात होते, तुमची पूजा पण झाली. तेव्हा आता वासंती म्हणत असते, असू दे गिरिजा, मला कळतंय तुझी मनस्थिती आत्ता व्यवस्थित नाही आहे, ठीक नाही आहे, त्यामुळे मी जर पूजा केली तर त्याने काय फरक पडणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तेच तर मला कळत नाही नेमकं काय करावं आणि काय नाही म्हणून. मग वासंती म्हणते, हे बघ, तुला आत्ता तुझ्या मनामध्ये फार चलबिचल सुरू आहे. मी काय म्हणते ऐक ना, एकदा तू इकडे तुझ्या आईकडे जा आणि आईकडे जाऊन सगळं काही मनातलं सगळ्या गोष्टी एकदा सांगून टाकतेस का? जर तू तुझ्या आईकडे जाऊन मनातल्या गोष्टी सगळ्या सांगितल्यास तर तुला थोडंसं हलकं वाटेल. असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर गिरिजा म्हणत असते, हो आईसाहेब, मी आत्ता तेच करते. माझ्या मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत, खूप चलबिल झालेली आहे, मी तिकडे जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा बोलते. असं म्हणून आता वासंतीच्या सांगण्यानुसारच गिरिजा देवीकडे म्हणजेच तिच्या आईकडे मंदिराकडे निघालेली असते. आता आपण इकडे पाहतो की
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक झालेली असते. आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता इकडे दुसऱ्या बाजूला सुभानराव येतात आणि पाहतात तर काय, शांताबाई बेशुद्ध होऊन पडतात. शांताबाईला असं बेशुद्ध झालेलं पाहिल्यानंतर इकडे आता जे सुभानराव आहे ते ओरडतात आणि म्हणत असतात, काय हे सगळं, उठा, अहो शांताबाई उठा, आणि ती देवकी कुठे आहे? तेव्हा शांताबाई म्हणतात, अहो साहेब, ती बाई खूप डेंजर आहे. अहो माझ्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट टाकला आणि माझ्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट टाकून कधी पळून गेली माझं मला सुद्धा समजलं नाही. आता इकडे ते म्हणत असतात, आता हे सगळं नागेश्वर साहेबांना सांगायचं म्हणजे खूपच टेन्शन आहे. आता कसं सांगायचं, काय करायचं हे समजत नाही. त्याच वेळेला आता इकडे सुभानराव सरतेशेवटी फोन करतात आणि सरतेशेवटी फोन केल्यानंतर इकडे आता ते नागेश्वरला म्हणत असतात, साहेब एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, जी काही आपली इथे ही आहे देवकी आहे, देवकी पुन्हा एकदा पळून गेलेली आहे. काय, देवकी पुन्हा एकदा पळून गेली? हो साहेब, देवकी पुन्हा एकदा पळून गेली. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, हे बघा, ती काही केल्या फार लांब गेली नसेल, तुम्ही तिला ताबडतोब शोधा. काही जरी झालं ना तरी सुद्धा ती इथेच कुठेतरी असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तिला ताबडतोब शोधा. तेव्हा सुभानराव म्हणत असतो, आता मी एक काम करतो, आपल्या गावाबाहेर जाणारे सर्व रस्त्यांची नाकाबंदी करून ठेवतो. तेव्हा इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, त्याची काही गरज नाही आहे, ती फार लांब गेलेली नसेल, इथेच कुठेतरी असेल. तुम्ही जा पटकन, आपली माणसं लावा आणि ताबडतोब तिला शोधून काढा. असं आता इथे नागेश्वर सुभानरावांना सांगतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता देवकी त्याच गावातल्या मंदिराजवळ येऊन थांबलेली असते, ज्या ठिकाणी गिरिजा तिच्या आईशी बोलायला आलेली असते. आता इकडे देवकी विचार करत असते, काय करू कळत नाही, कोणाची मदत घेऊ ते सुद्धा कळत नाही. मला तर असं वाटतंय की नागेश्वरचा तो पोरगा जरा चांगला दिसतोय स्वभावाने, त्याची मदत घेतली तर चांगलंच होईल ना, आणि तो माझी मदत करेल तरी कशावरून? ह्या नागेश्वरपासून वाचण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल. आता गिरिजा इथे मंदिरामध्ये तिच्या आईशी बोलत असते आणि आई असा शब्द विचारते आणि तेव्हाच तिथेच बाजूला उभे असलेल्या देवकीने ते शब्द ऐकलेले असतात. तेव्हा देवकी म्हणत असते, खरंच देवी आई, तुझी किमया सुद्धा खूप जास्त वेगळी आहे ग. बघितलंस ना आज इथे कसं आणि काय झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मी जेव्हा जेव्हा संकटात आहे तेव्हा तेव्हा तू ह्या मुलीला बरोबर माझ्यासमोर उभी करतेस. आता असू दे, मी ह्याच मुलीकडे जाते आणि हिचीच मदत घेते. असं आता इकडे देवकी म्हणत असते आणि तिच्यासमोर यायला निघते. इकडे आता गिरिजा विचार करत असते, काय करू देवी आई, कशा पद्धतीने रुद्रला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी समजून सांगू मला कळत नाही. तू बघतेस ना, रुद्रचं आणि माझं नातं दिवसेंदिवस खराब होत चाललेलं आहे. रुद्रला काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये. दिवी आई, तूच आता माझं सगळं काही आहेस ग. तूच आता इकडे माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ग. मग कसं करू, काय करू, कशा पद्धतीने इकडे आता रुद्रला हे सगळं काही सांगू ते मला कळत नाही. असं म्हणून आता गिरिजा रडायला लागते आणि गिरिजा रडत असताना पुन्हा एकदा डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, मी हार मानून नाही चालणार. देवी आई, पण मला काहीतरी मार्ग दाखव ग. ह्या लोकांचा सत्याचा विजय न होता ह्याच लोकांचा का बरं प्रत्येक वेळी विजय होतो देवी आई? का माझ्यासमोर प्रत्येक वेळी अशी आव्हानं ठेवतेस ज्यातून मला स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं? असं म्हणूनच आता गिरिजा रडायला लागलेली असते. आता गिरिजा रडत असताना हे सगळं काही देवकी पाहते. देवकीचं अंतःकरण दाटून आलेलं असतं. शेवटी तो काळजाचा तुकडा असतो, रक्ताचं नातं असतं, पण दोघींनाही एकमेकींना ह्या सर्व गोष्टी माहिती नसतात आणि त्याचमुळे आता इकडे देवकी गिरिजाला हे सगळं काही सांगण्यासाठी पुढे येते. आता ती म्हणत असते, नाही, आज ह्या मुलीचीच मदत घ्यावी लागणार आहे, आज हिला सगळं काही सांगावं लागणार आहे. असा इकडे ती विचार करते आणि तिच्यासमोर यायला लागते. तेव्हा येत असताना आपण पाहतो की जो काही जंगलामध्ये त्या दिवशी मुलगा गेला होता आणि त्या मुलाला इथे एक मोबाईल सापडला होता आणि तो मोबाईल होता रुद्रचा आणि तो मोबाईल तो घेतो आणि त्यानंतर इथे आता त्याला भीती वाटते की पोलिसांनी जर मोबाईल पकडला तर त्यापेक्षा ह्या बाई त्याच आहेत आणि त्यांचाच कदाचित हा मोबाईल असू शकतो, त्यापेक्षा ह्यांच्या मागेच हा मोबाईल ठेवून देतो. असं म्हणून आता रुद्रचा मोबाईल तो गिरिजाच्या पाठीमागे ठेवतो, कारण त्याला स्पष्टपणे गिरिजाचा चेहरा आठवलेला असतो. मोबाईल ठेवतो आणि तिथून ताबडतोब पळून जातो. आता पळून गेल्यानंतर देवकी
तिथे तिच्या पाठीमागे आलेली असते आणि देवकीला हे सगळं काही तिला सांगायचं असतं आणि म्हणूनच ती तिच्या पाठीमागे येते. आता पाठीमागे आल्यानंतर इकडे ती विचार करत असते, काय करू, जाऊ का ह्या मुलीसमोर? जर ह्या मुलीसमोर गेले तर सगळं काही व्यवस्थित होणार आहे का, असा इकडे आता ती विचार करते आणि त्यानंतर ठरवते की नाही, हे सगळं आता मी ह्या मुलीला सांगणारच आहे असं म्हणते. पण तेवढ्यातच आता इकडे देवकीच्या हाती तो मोबाईल दिसतो आणि म्हणत असते, कसा असा मोबाईल ठेवला ह्या मुलीने, काय करायचं कळतच नाही. असं म्हटल्याबरोबर आता काही गुंड तिथे आलेले असतात आणि काही गुंड तिथे आल्यानंतर इथे आता लगेचच ते जे काही गुंड आहेत ते गुंड इथे आता देवकीला पकडतात आणि तेव्हा गिरिजा त्यांना देवकीला त्याच्यापासून सोडवायला जाते. आता सोडवायला जात असताना आपण पाहतो की इकडे ते गुंड जे आहे ते गिरिजेच्या डोक्यामध्ये एक काठी घालतात आणि त्यामुळे गिरिजेच्या डोक्याला मार लागतो. आता गिरिजा वाचवायला जात असते पण तशीच तिला चक्कर येते, त्यामुळे तिला काही केल्या त्यांचा पाठलाग करता येत नाही. पण गिरिजाने ते गुंड इथे नागेश्वरचे आहेत हे ओळखलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सावी आता इकडे जो रुद्र आहे त्याच्या पुढे मागे करत असते, त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन गेलेली असते. तेव्हा रुद्राता तिला विचारतो, अगं काय हे, तू चक्क माझ्यासाठी चहा वगैरे बनवून आणलास? अरे म्हणजे तुझी चहाची वेळ चुकायला नको ना, म्हणून मी तुझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे, बस एवढंच, बाकी काही नाही आहे. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, हो का, पण गिरिजा कुठे? अरे गिरिजा कुठे आहे इथे? गिरिजा इथे नाही आहे, ती तर बाहेर गेलेली आहे आणि ती कधी येईल काय होईल हे तर आपल्याला माहिती नाही ना, म्हणून मी तुझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे आणि तिचं कसं वेळेवर ती थोडं ना इथे असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, सावी पण तुला एक गोष्ट सांगू का, तुझं ना फार कौतुक आहे बरं का, म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बघ ना, तू आत्ता एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यात, एवढं सगळं काही होतंय, पण ते सगळं काही तू विसरून आता इकडे आपली मैत्री आणि ह्या सगळ्या गोष्टी नव्याने इथे सुरुवात करतेस, हे पाहून मला सुद्धा फार आनंद होतोय बघ, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता गिरिजा घरी गेलेली असते. तेव्हा वासंती तिच्या लागलेल्या त्या डोक्यावरती हळदीने थोडंसं बर्फाने थोडंसं शेकून देत असते आणि शेकत असताना गिरिजाला फार त्रास होत असतो, कारण डोकं फार दुखत असतं. तेव्हा वासंती म्हणत असते, अगं पण काय हे सगळं, ते गुंड वगैरे कोण होते? तेव्हा ती म्हणत असते, ते गुंड, मला बहुतेक असं वाटतंय की ते गुंड जे आहेत ना ते नागेश्वरचेच होते. काय काय सांगतेस काय? हो आई, मी अगदी बरोबर सांगते, ते जे काही गुंड आहेत ना ते नागेश्वरचेच होते. हा नागेश्वर ना किती आणि कशा पद्धतीने किती खालच्या थराला जाणार आहे ना तेच काही कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. त्याच वेळेला आता गिरिजा म्हणत असते, आई मला एक कळत नाही, ते गुंड आता इकडे देवकीला पकडलंय, पण देवकी मावशींना पकडल्यानंतर इकडे आता त्या मावशी कुठे असतील, कशा शोधू मी तेच कळत नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी निर्दोष आहे, ही गोष्ट मी इथे रुद्रला कशी सांगू ते सुद्धा मला इथे कळत नाही. त्यावर वासंती म्हणत असते, हे बघ गिरिजा, तू काळजी करू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव आणि एकदा का स्वतःवर विश्वास ठेवलास ना, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता गिरिजा रडायला लागते आणि म्हणत असते, नाही आई नाही, मला कळत नाही मी काय करू, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू, मेंटेन करू तेच कळत नाही. आता वासंती तिला समजवते आणि तिच्या डोक्याला जो काही मार लागला आहे त्यावर शेकून देत असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उर्वशी आता खोलीमध्ये असते आणि उर्वशी खोलीमध्ये असताना तिच्यासमोर एक प्रश्न उभा राहिलेला असतो, कारण इकडे दुसऱ्या बाजूला आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे गिरिजा म्हणत असते, आबासाहेबांनी मला गुढीपाडव्याच्या पूजेचा मान दिला आहे, माझा तर विश्वासच बसत नाही. तेवढ्यात रुद्र तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, कारण तुम्हाला नाही बसणार विश्वास, कारण ते माझ्या आबासाहेब आहेत आणि ते असेच आहेत, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही समजणार, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे उर्वशी सावीला म्हणत असते, सावी तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, आबासाहेबांनी त्या त्या गावच्या त्या फुकटच्या गिरिजाला इकडे पूजेचा मान दिला आहे, गुढीपाडव्याची पूजा उद्या रुद्र आणि गिरिजा एकत्र करणार आहेत. तेव्हा सावी म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा गिरिजाला आम्ही ती गुढीपाडव्याची पूजा करू देणार नाही. आता इकडे गिरिजा आणि वासंती बोलत असतात, मला तर कळत नाही नेमकं नागेश्वर साहेबांच्या मनामध्ये काय चाललंय ते,
तेव्हा वासंती म्हणत असते, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. आता उद्या आनंदाने गुढीपाडव्याचा सण साजरा करूया. समजलं? तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा नशीबवान.